समोर ना इथे टू व्हीलरचं पार्किंग असेल आणि त्यानंतर फोर व्हीलर आणि थ्री व्हीलरचं पार्किंग या ठिकाणी असेल। तर ना इथे बघताय तुम्ही ना हा जो पूर्ण एरिया आहे ना तो पार्किंगसाठी इथे राखीव ठेवलेला आहे। इथे मालवणच्या दिशेने जर कोण येत असेल ना त्यांची भाविकांची दर्शनाची रांग या ठिकाणी आहे ही बघा। तर त्या ठिकाणी कुठचाही बोर्ड लावण्यात आलेला नाही आता, कारण काम चालू आहे। ही रांग तर म्हणजे आपण पाहिली, ही रांग डायरेक्ट जाते ती मंदिरामध्ये जाते। तसेच ना समोर ही रांग आहे ही बघा, आणि ती डायरेक्ट इथे बाहेर पडते म्हणजे मंदिरामध्ये जाते। म्हणजे कुठच्याही रांगेमध्ये तुम्ही जर गेलात ना ती मंदिराच्या ठिकाणीच बाहेर पडते। मोठा सभा मंडप इथे बांधण्यात आलेला आहे। जर कोण प्रमुख अतिथी येत असतील ना तर त्यांच्यासाठी इथे आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि इथे पहिल्यांदा तुम्ही लाइटिंग बघा कशा प्रकारे करण्यात आलेली आहे ती। त्यानंतर समोर ना इथे मंडप वगैरे टाकण्यात आलेले आहे, मस्त पैकी वगैरे छान वगैरे वाईब वगैरे वाटते। तर हे बघा श्री आई भराडी देवीचं मंदिर। आतमध्ये कुठचे फुटेज अलर्ट नसल्यामुळे आपण आतमध्ये कुठलाही व्हिडिओ काढणार नाही आहोत, पण आपण रांगेतून जेव्हा चालत चालत जाऊ ना तेव्हा हे मंदिर एक खूप सुंदर दिसेल। आता लाईटचं काम इथे चालू आहे। तुळाभार जर कोणाला करायचं असेल ना तर या ठिकाणी तुम्ही करू शकता। आणि त्यानंतर ना इकडची रांग आहे ना त्याचं काम आता चालू आहे। आणि इथे 4 दिवस उरल्यामुळे इथे आता भरपूर लगबग चालू झालेली आहे। आता आपण मंदिराच्या पाठीमागे आहोत आणि पाठीमागे आपल्याला इथे 2 दरवाजे आपल्याला पाहायला भेटत आहेत। दर्शन करून जर आलो ना आपण तर ह्या दरवाज्यातून आणि ह्या दरवाज्यातून बाहेर पडू। त्यानंतर ना इथे जर प्रसाद वगैरे घेतला आपण, त्यानंतर हा जो मोठा जो ना इथे रोड करण्यात आलेला आहे ना तो या ठिकाणी आहे। तर हे आहे समोर मंदिर श्री आई भराडी देवीचं। आणि आता आपण आहोत ना त्या शेतजमिनीत समोरच्या, आणि त्या शेतजमिनीमध्येच ना इथे भली मोठी गर्दी जमते जत्रेला। आणि आता चालू आहेत पाळणा आहेत ना त्याचं इथे काम इथे चालू आहे। नमस्कार मंडळी, मी हर्षद चव्हाण तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर हर्षद चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी आज मी आहे आंगणेवाडीमध्ये। श्री आई भराडी देवीचा जत्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी आहे। अवघे 4 दिवस उरलेले आहेत या जत्रेला। ह्या जत्रेची पूर्वतयारी कशा प्रकारे चालू आहे ना तर ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत आंगणेवाडीमध्ये। तुम्ही आता माझ्या मागे पाहताय हा आहे आंगणेवाडी मालवण रोड, त्याच्या बरोबर आपण मधोमध आहोत। आणि माझ्या तुम्ही समोर पाहताय ना हे आहे टू व्हीलर, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरचं पार्किंग। तर गेल्या वर्षी बघितलेलं ना ते पार्किंग वेगळं होतं आणि ह्या वर्षीचं पार्किंग आहे ना ते थोडंसं वेगळं आहे। समोर ना इथे टू व्हीलरचं पार्किंग असेल आणि त्यानंतर फोर व्हीलर आणि थ्री व्हीलरचं पार्किंग या ठिकाणी असेल। तर ना इथे बघताय तुम्ही ना हा जो पूर्ण एरिया आहे ना तो पार्किंगसाठी इथे राखीव ठेवलेला आहे। आणि गेल्या वर्षी ह्या काही गोष्टी नव्हत्या, म्हणजे इथे पांढरी लाईन जी इथे आखण्यात आलेली आहे म्हणजे बांधण्यात आलेली आहे ते काय नव्हतं। म्हणजे इथून टू व्हीलर किंवा फोर व्हीलर इथून पास होईल आणि तिथे लावण्यात येईल अशी त्यांनी सुखसुविधा केलेली आहे। आणि व्यवस्थित गाड्या पार्क होऊन त्या निघताना सुद्धा कुठचा प्रॉब्लेम होणार नाही याची यांनी दक्षता घेतलेली आहे। आणि खूप सुंदर असं पार्किंग व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी हे बघा। आता आपण मालवणच्या दिशेने येतोय ना तर तिथे आपण गाडी पार्क करणार आहोत। त्यानंतर जर कोण एसटीने येत असेल तर त्यांना ना इथे बस स्टँडची इथे सुविधा आहे। म्हणजे जर बसने जर प्रवास करत असेल तर या ठिकाणी इथे बस होत तिथपर्यंत येते आणि तिथे थांबते बस। त्यानंतर भाविकांना चालत चालत तिथे देवळापर्यंत जावं लागतं। हे बघा या ठिकाणची पूर्ण जी जागा आपल्याला पाहताय ना ती इथे राखीव ठेवण्यात आलेली आहे बस स्टँडसाठी। म्हणजे मालवणवरून जेवढ्या काही गाड्या येतात त्या इथे राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर ना आपल्याला ठिकठिकाणी ना ते भोंगे पाहण्यात येतात। हे बघा म्हणजे मंदिराकडे कुठचीही अनाउन्समेंट करायची असेल ना तर त्या ठिकाणी जर केली तर आपल्याला चारही ठिकाणी आपल्याला ती ऐकता येणार। त्यानंतर ना आता ना चालू आहेत ते म्हणजे इथे लाईटचं काम चालू आहे। महावितरणची टीम इथे काम करते आहे। आता थोडंसं आता रात्रीचा वेळ आल्यामुळे काय दिसत नाहीये, पण ना जे तुम्हाला दिसतंय ना इथे बल्बची सुविधा आहे। म्हणजे रात्रीच्या वेळी जर कोण येत असेल ना रात्रीच असणार ऑब्विसली जत्रेच्या दिवशी टाइमला, तेव्हा इथे ना कुठचाही अंधार होऊ नये म्हणून तिथे उजेडाची सोय करण्यात आलेली आहे। म्हणजे बल्ब वगैरे बसवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी सुद्धा भोंगे लावण्यात आलेले आहेत। हे बघा ठिकठिकाणी आपल्याला काही ना काही गोष्टी ना इथे करण्यात आलेल्या आहेत। हे बघा इथे सुद्धा लाईट बसवण्यात आलेली आहे। म्हणजे कुठच्याही प्रकारचा काळोख या ठिकाणी होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे। तर चला आता आपण जाऊया त्या ठिकाणी मालवण पासून जी रांग होते ना पहिली रांग तिथे आपण जाऊया। आपण समोरच्या रोडवरून आलो त्यानंतर ना आपल्याला समोर ना हे जनसेवा हॉटेल दिसणार आहे। आणि त्याच्या बरोबर ना
इथे उजव्या साईडला इथे मालवणच्या दिशेने जर कोण येत असेल ना, त्यांची भाविकांची दर्शनाची रांग या ठिकाणी आहे ही बघा. तर त्या ठिकाणी कुठचाही बोर्ड लावण्यात आलेला नाही आता, कारण काम चालू आहे. पण पहिला जो गेट आहे ना, तो या ठिकाणी आहे. हा बघा, दर्शनाची पहिली रांग ही आहे. तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो. तर या ठिकाणी ना प्लायवूड टाकण्यात आलेला आहे पूर्ण, म्हणजे जो डायरेक्ट ना मंदिरापर्यंत जातो हे बघा. आणि जर कोण सकाळचं येत असेल ना, त्यांच्यासाठी मस्तपैकी छत वगैरे टाकलेलं आहे. ठिकठिकाणी लाईटी सुद्धा लावतील, पण आता ते काय काम चालू नाहीये लाईटचं वगैरे, पण छत वगैरे लावलेलं आहे. साईड पट्टी सुद्धा मारण्यात आलेली आहे ही बघा, पूर्णच्या पूर्ण. आणि ही रँक डायरेक्ट ना मंदिरापाशी जाते. हा जो समोरचा रोड आहे ना, तो मालवणवरून येतो आणि बरोबर इथे खाली जातो. आपल्याला ना मंदिराकडे जायचं आहे ना, तर इथे आपण वरती आहोत. मालवणकडून जी येणारी जी रांग आहे ना तिथे, आणि समोर ना जी रांग दिसते ना तुम्हाला, ती रांग ना इकडे येते आणि इथे ह्या ठिकाणी कनेक्ट होते. म्हणजे जे प्रसादाची जी रांग आहे ना, ती या ठिकाणी आहे. तर मंडळी आता लाईट वगैरे लागलेले आहेत आणि समोरची जी रांग आहे ना, ती मालवणच्या दिशेने जे भाविक येणार आहेत ना त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर ना आपण इथून खाली आलो तर ना इकडची रांग सुद्धा आहे ना, ती दर्शनासाठी आहेत. तर आपण ना ते सुद्धा पाहूया. इकडे आता आपण आहोत बरोबर मंदिराच्या बाजूला, आणि मंदिराच्या बाजूला ना इथे मस्तपैकी लाइटिंग वगैरे करण्यात आलेली आहे. आणि हा एक्झिट आहे त्या ठिकाणी. आणि त्यानंतर आपण चाललेलो आहोत कणकवलीच्या दिशेने, म्हणजे कणकवलीला जे स्टॉप आहे ना, जे कणकवलीच्या दिशेने जी रांग आहे ती पाहण्यासाठी. आणि त्यानंतर तिकडे पार्किंगची सुविधा कशी केलेली आहे आणि एस टीसाठी काय काय केलेले आहेत ना, तर ते पाहण्यासाठी. तर हे बघा, इथे आता सगळी लगबग चालू झालेली आहे आणि आता आपण तिथे जाऊया डायरेक्ट. मंडळी आता मी आहे कणकवलीच्या दिशेने जो रोड जातो ना आंगणेवाडीच्या दिशेने जायला, तिथे आहे. आणि ह्या स्टॉलच्या मागेच ना इथे एस टीचं पार्किंग, 2 व्हीलर 4 व्हीलर आणि 3 व्हीलरचं पार्किंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय ना, हा मोठा स्टॉल आहे तो म्हणजे सिंधुरा बँकेचा. तिथे ना इथे बारीक बारीक छोटे छोटे स्टॉल आहेत. तिथे कुठचे कुठचे स्टॉल लागणार आहेत ना, ते आपण जत्रेलाच पाहणार आहोत. त्यानंतर तुम्ही माझ्या मागे पाहताय ना, इथे स्टॉलवाल्यांची ना इथे लगबग चालू झालेली आहे. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळी दुकानं इथे लावतील. ते आपण जेव्हा जत्रा असेल ना तेव्हाच आपण पाहूया. आणि त्यानंतर ना आता आपण कणकवलीच्या दिशेने जे कोण भाविक येतील त्यांच्यासाठी कुठे रांगा आहेत ना ते पाहूया. कुठे कुठे रांग आहे आणि कशी रांग केलेली आहे ना ते पाहूया. चला. इथून ना आता हे बघा ठिकठिकाणी ना इथे आता थांबे वगैरे पुरण्यात आलेले आहेत. आणि सर्वात मोठं दुकान ना इथे चादरवाल्यांचं आहे. आणि हे बघा इथे आता लगबग चालू झालेली आहे दुकान बांधण्याची. हे बघा पूर्ण हे दरवर्षी इथेच दुकान बांधतात. त्यानंतर ना हे बघा इथे समोर जे लाईट पाहत आहे ना तिथे आपण जाणार आहोत. मंडळी हा जो रोड आहे ना तो कणकवलीच्या दिशेने जातो आणि समोरचा जो रोड आहे ना तो मसुरेला जातो. आणि बरोबर ह्याच्या खाली जो रोड आहे ना तो जातो तो आंगणेवाडी म्हणजे भारडी देवीच्या मंदिरामध्ये. तर त्यानंतर ना इथे ना हे बघा इथे हा गेट करण्यात आलेला आहे. तर आपण ह्या गेटने ना आतमध्ये जाऊया. तर भाविकांसाठी इथे मस्तपैकी छत वगैरे बांधण्यात आलेलं आहे, म्हणजे ऊन लागू नये त्यासाठी. हे बघा, आणि कुठच्याही प्रकारचे इथे गोंधळ होऊ नये म्हणून त्याची दक्षता वगैरे पूर्णच्या पूर्ण घेतलेली आहे. आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत. तर ही अशी आपल्याला झिगझॅग प्रकारे इथे रांग आपल्याला पाहायला भेटते. हे बघा ही रांग तर म्हणजे आपण पाहिली, ही रांग डायरेक्ट जाते ती मंदिरामध्ये जाते. तसेच ना समोर ही रांग आहे ही बघा, आणि ती डायरेक्ट इथे बाहेर पडते म्हणजे मंदिरामध्ये जाते. म्हणजे कुठच्याही रांगेमध्ये तुम्ही जर गेलात ना ती मंदिराच्या ठिकाणीच बाहेर पडते. तसेच ना मगाशी रांग होती ती कुठून बाहेर पडते तुम्हाला मी सांगतोच, पण मगाशी काळोख असल्यामुळे आपल्याला ती कुठून स्टार्ट होते ती आपल्याला दाखवता आली नाही. पण तिथून ना जी ती छत घातलेली आहे ना तिथून ती बाहेर पडते आणि ह्या मोठ्या अशा पेंडॉल मध्ये बाहेर पडते. या ठिकाणी सुद्धा इथे झिगझॅग प्रकारात इथे लाईन करण्यात आलेली आहे ही बघा. आणि इकडे जर कोण जर असेल ना तर त्यांना उन्हाचा कुठलाही त्रास होऊ नये म्हणून इथे छत वगैरे मस्तपैकी बांधण्यात आलेलं आहे. आणि रात्रीची सोय म्हणून इथे लाईट वगैरे लावण्यात आलेले आहेत, हॅलोजन आहेत. कोणाला जर पाणी इथे जर रांगेमध्ये जर कोण असेल आणि त्याला जर पाणी हवं झालं त्याच्यासाठी इथे फिल्टरची सुविधा सुद्धा त्यांनी करण्यात आलेली आहे. आणि अशी ही रांग अशी बाहेर येते या ठिकाणी, इथे एंड होते आणि तिथून बाहेर होतो ह्या दिशेने ती बाहेर पडते. हे बघा आता आपण मंदिराच्या पाठीमागच्या भागाला आहोत आणि आपण मगाशी रांगा वगैरे बघितल्यात कशा प्रकारे आहेत ते.
त्यानंतर ना इथे भाविकांसाठी पाण्याची सोय केलेली आहे या ठिकाणी. त्यानंतर ना इथे काम इथे जवळपास इथे 75% पूर्ण झालेलं आहे आणि 25% काम इथे बाकी आहे. मंडळी, रांगा कशा प्रकारे आहेत ना तुम्ही आता बघितलं, म्हणजे कणकवलीच्या दिशेने कशा प्रकारे आपण येऊ शकतो आणि मालवणच्या दिशेने जर कोणी येत असेल ना त्यांच्या रांगा कशा प्रकारे आहेत ना ते तुम्ही पाहिल्यात. त्यानंतर ना आता मी आहे मध्यभागी, म्हणजे बरोबर मंदिराच्या बाजूला जिथे ना लाईट वगैरे लावण्यात आलेली आहे ती कशा प्रकारे आहे ना तुम्हाला मी दाखवतो बघा. तर मंडळी अशी ही लाइटिंग करण्यात आलेली आहे आणि इकडच्याच भागामध्ये एक मस्तपैकी कार्पेट वगैरे खाली घालून ना मस्तपैकी बॅरिगेट्स वगैरे लावतील आणि त्यानंतर मस्तपैकी आपल्याला वाटेल. त्यानंतर ना बरोबर समोर ना इथे मोठा सभा मंडप इथे बांधण्यात आलेला आहे. जर कोण प्रमुख अतिथी येत असतील ना तर त्यांच्यासाठी इथे आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हे बघा. तसेच ना या ठिकाणी इथे कंट्रोल रूम सुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय या ठिकाणी पोलिसांचा. आणि त्यानंतर इथे जर कोण येत असेल ना तर इथे या ठिकाणी इथे बॅरिगेट लावण्यात आलेले आहेत आणि इथे ना एक्झिट असणार आहे या ठिकाणी. हे बघा. तसेच ना आतमध्ये ना कुठचंही फुटेज अलाउड नसल्यामुळे आपण कुठचंही मंदिराच्या आतमधलं फुटेज नाही काढणार आहोत. पण ना ही जी रांग आहे ना ती मालवणच्या दिशेने येते पूर्णच्या पूर्ण. हे बघा. आणि ती डायरेक्ट कनेक्ट होते ती मंदिराला, म्हणजे खाली उतरायला वगैरे पायऱ्या वगैरे करण्यात आलेल्या आहेत. ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावरच तुम्हाला मी दाखवतो. आणि इथे पहिल्यांदा तुम्ही लाइटिंग बघा कशा प्रकारे करण्यात आलेली आहे ती. त्यानंतर समोर ना इथे मंडप वगैरे टाकण्यात आलेले आहे. मस्त पैकी वगैरे छान वगैरे वाईफ वगैरे वाटते या ठिकाणी. तर हे बघा श्री आई भराडी देवीचं मंदिर. आतमध्ये कुठचे फुटेज अलर्ट नसल्यामुळे आपण आतमध्ये कुठलाही व्हिडिओ काढणार नाही आहोत. पण आपण रांगेतून जेव्हा चालत चालत जाऊ ना तेव्हा हे मंदिर एक खूप सुंदर दिसेल. आता लाईटचं काम इथे चालू आहे. पण हा बघा हा झुंबर आहे. वरती आपण जेव्हा जाऊ ना तेव्हा देवीचं दर्शन खूप चांगलं दिसेल. जर तो कोण आतमध्ये दर्शनासाठी जेव्हा जाईल तेव्हा आतमध्ये इथे काम चालू आहे. कार्पेट वगैरे घालण्यात येणार आहे. तिथे बॅरिगेट्स वगैरे लावण्यात आलेले आहेत. तर इथे ना इथे झिगझॅग करत ना आपण डायरेक्ट मंदिरामध्ये पोहोचू आणि देवीचं दर्शन घेऊ. आता आपण मंदिराच्या पाठीमागे आहोत आणि पाठीमागे आपल्याला इथे 2 दरवाजे आपल्याला पाहायला भेटत आहेत. दर्शन करून जर आलो ना आपण तर ह्या दरवाज्यातून आणि ह्या दरवाज्यातून बाहेर पडू. त्यानंतर ना इथे जर प्रसाद वगैरे घेतला आपण त्यानंतर हा जो मोठा जो ना इथे रोड करण्यात आलेला आहे ना तो या ठिकाणी आहे. हे बघा. तर असे आपण वरती चढू आणि त्यानंतर ना आपण ह्या दिशेने खाली येऊन ना आपण बाहेर एक्झिट होणार आहोत. त्या ठिकाणी ही दक्षता घेतलेली आहे. म्हणजे जर कोण इथे दर्शन करून जर बाहेर आलं तर इथे मस्तपैकी इथे एरिया करण्यात आलेला आहे आणि मोठमोठा. आणि दर्शन करून इथे कुठच्याही रांगेतून तुम्ही बाहेर पडाल तर डायरेक्ट तुम्ही एक्झिट व्हाल. तुळाबार जर कोणाला करायचं असेल ना तर या ठिकाणी तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर ना इकडची रांग आहे ना त्याचं काम आता चालू आहे आणि इथे 4 दिवस उरल्यामुळे इथे आता भरपूर लगबग चालू झालेली आहे. इथे रांगेचंच काम चालू आहे. त्यानंतर ना अशी जर रांग येत असेल इथून जर रांग चालू झालेली असेल ना तर डायरेक्ट बरोबर मंदिराच्या पाशी येते आणि त्यानंतर तुम्ही दर्शन घेऊ शकता. मंदिराला ना इथे सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. हे बघा. आणि भरपूर लाइटिंग करायची बाकी आहे आणि मंडप वगैरे एकदम डेकोरेट झालेला आहे पूर्णच्या पूर्ण. पण अजून थोडंसं काम बाकी आहे. तर हे आहे समोर मंदिर श्री आई भराडी देवीचं. आणि आता आपण आहोत ना त्या शेतजमिनीत समोरच्या. आणि त्या शेतजमिनीमध्येच ना इथे भली मोठी गर्दी जमते जत्रेला. आणि आता चालू आहेत पाळणा आहेत ना त्याचं इथे काम इथे चालू आहे. पाळणा तयार करण्याचं काम चालू झालेलं आहे. 7-8 दिवसापूर्वीच इथे ह्या पाळणा वगैरे आलेले आहेत. त्यानंतर इथे आपल्याला ड्रॅगन पाहायला भेटतो. इथे छोटा मोठा स्ट्रेटवाला. त्यानंतर इथे ब्रेक डान्स आहे. इथे छोटे पाळणे आहेत. त्यानंतर इथे धूम बाईक. त्यानंतर मुलांचे खेळण्याचे जेवढे काही प्रकार असतील ते आपल्याला इथे जत्रेला पाहायला भेटणार आहेत. त्यानंतर ना लोकांचं फेवरेट असं ते म्हणजे मौत का कुवा. ते मौत का कुवाची जागा या ठिकाणी असते. ही बघा. त्यानंतर इथे समोर इथे बांधण्यात आलेला आहे तो म्हणजे इथे इथून ते इथपर्यंत इथे मंडप छोटावाला. तिकडे ना विविध प्रकारचे गेम असतात. म्हणजे 1 ते 6 नंबरचे बॉल टाकायचे. तिथे तुम्हाला कुठलं गिफ्ट भेटणार. त्यांचं दुकान या ठिकाणी आहेत. हे बघा. ते पूर्णचा पूर्ण जो एरिया आहे ना तो इथे गेम झोनच आहे. म्हणजे इकडची जी वाईब आहे ना ती खूप वेगळीच असणार आहे जत्रेच्या दिवशी. हे बघा. तर आपण बरोबर मंदिराच्या बाजूला आहोत आणि जर कोणी ज्या ठिकाणी पाळणे आहेत ना त्या ठिकाणी जर येत असेल ना त्यांच्यासाठी इथे एक्झिटची वाट ही आहे. हे बघा. आतमध्ये प्रवेश केलात तर बाहेर पडायची जागा ही आहे. त्यानंतर इकडची जी जागा तुम्ही पाहताय ना तर पूर्णच्या पूर्ण इथे कोंडी होते भरपूर. बाहेर पडायला भेट नाही कारण इथून जी लोक येतात ती डायरेक्ट इकडेच येतात आणि इकडची लोक बाहेर जातात ना म्हणजे कणकवलीच्या दिशेने जातात ती इथेच असतात. त्यामुळे इथे जास्त गर्दी जमते.
इथे. आणि आता कुठची कुठची दुकानं इथे लागली आहेत ना, तुम्हाला मी दाखवतो. मोठ्याच्या मोठे इथे मालवणी मिठाईचं दुकान आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, आता बंद ज्या दिवशी चालू होईल तेव्हा मी दाखवेन. त्यानंतर हळूहळू इथे दुकानांची इथे लगबग चालू झालेली आहे. आणि हा सुंदर असा मंडप आणि डेकोरेशन जत्रेसाठी तयार करण्यात आलेला आहे. खूप सुंदर आणि भारी वाटतंय. जर कोणाला जत्रेमध्ये ना वॉशरूमची सुविधा पाहिजे असेल ना, तर आपल्याला बरोबर मंदिराच्या पाठीमागच्या दिशेने ना इथे करण्यात आलेली आहे सुलभ स्वच्छतागृह आंगणेवाडी. इथे तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर ना इथे सुद्धा दुकानं लागलेली आहेत इथे. आणि मोठ्याच्या मोठं इथे किराणा मालचं इथे दुकान आपल्याला पाहायला भेटतंय मोरजकरांचं. त्यानंतर आपण ना इथे वड आहे आणि बरोबर ना वडाच्या बाजूला जर आपण गेलो ना, तर इथे कुठच्या ना कुठच्या पक्ष्यांचे ना इथे बूथ इथे बांधण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर इथे देखावा वगैरे असतो. तुम्हाला तो जेव्हा चालू होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवेन मी कशा प्रकारे आहे तो. फायनली आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आंगणेवाडी जत्रेची पूर्वतयारी कशा प्रकारे चालू आहे ती. तर आपण गेलेलो तेव्हा आतमध्ये आपण दर्शन वगैरे घेतलेलं, पण आपण आतमधले कुठचेही फुटेज काढले नाही. तर मालवणकडून येणाऱ्या जी रांगा आहेत, त्यानंतर पार्किंग कशा प्रकारे आहे ते पाहिलं. त्यानंतर कणकवलीच्या दिशेने येणाऱ्यांची रांग कशा प्रकारे आहे ती, पार्किंग कुठे आहे तेही सुद्धा बघितलं. तिथे आपण ना संध्याकाळी पोहोचलो, त्यामुळे आपल्याला काळोख भेटला. पण जे काय प्रकाशतामध्ये जे काय आपल्याला पाहता आलं आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी काम पुरं आहे. ते काम आता 2 दिवसामध्ये पूर्ण होईल. हा होता पूर्वतयारीचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत एखाद्या व्हिडिओमध्ये. तुमचा टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.